जळगाव शहरातला मोहाडी रोड परिसरातील भारत पेट्रोलियमचा पंप जो आहे त्या ठिकाणचा पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपल्याने हा पेट्रोल पंप बंद आहे। काल रात्रीपासून हा पेट्रोल पंप बंद आहे। आज दुसरा दिवस उजाडला तरी देखील या पंपावर अद्यापही पेट्रोल आणि डिझेलचा साठा जो आहे तो पोहोचू शकलेला नाही आणि त्यामुळे आज देखील हा पेट्रोल पंप या ठिकाणी बंद असल्याचे पाहायला मिळतं आहे। कालच्या दिवशी नागरिकांमध्ये वेगवेगळ्या अफवा पसरल्या, पेट्रोल पंप बंद पडणार, पेट्रोल डिझेलचे भाव वाढणार, पेट्रोल डिझेल मिळणार नाही, अशा अफवांमुळे नागरिकांची अचानक काल सायंकाळी गर्दी झाली आणि नागरिकांनी क्षमतेपेक्षा जास्त पेट्रोल खरेदी केलं किंवा आपापल्या वाहनांमध्ये भरून घेतल्याने या पेट्रोल पंपावरील जो पेट्रोल डिझेलचा साठा आहे तो पूर्णपणे संपला आणि त्यामुळेच हा पेट्रोल पंप काल सायंकाळपासून बंद करण्यात आलेला आहे। कंपन्यांकडून अद्यापही या पेट्रोल पंपाला जो आहे या ठिकाणी साठा जो आहे उपलब्ध झालेला नाही। तर दुसरीकडे वाहनधारक या पंपावर येत आहेत, विचारपूस करत आहेत, मात्र पेट्रोल डिझेल मिळत नसल्याने त्यांना या ठिकाणाहून रिकामा हाताने परतण्याची वेळ आलेली आहे। काल सायंकाळपासून हा पेट्रोल पंप या ठिकाणी बंद झालेला आहे। तर दुसरीकडे आपण या कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली असता पेट्रोल डिझेलचा टँकर निघालेला आहे, आज सायंकाळपर्यंत जळगावमध्ये पोहोचेल आणि त्यानंतर सायंकाळपर्यंत हा पेट्रोल पंप या ठिकाणी सुरू होण्याची शक्यता आहे। मात्र पेट्रोल डिझेलचा साठा संपल्यामुळे आता गॅसबरोबरच या ठिकाणी पेट्रोल डिझेलच्या देखील अडचणींचा नागरिकांना सामना करावा लागत असल्याचे चित्र जळगावमध्ये पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।